सुधाकर देसाईंची मोठी मिरवणूक काढणार आहेत कारखान्यावरून आणि तुमच्या विरोधात घोषणा दिल्या जात आहेत। नाही तुम्ही थांबा, प्लीज जाऊ नका साहेब, प्लीज जाऊ नका। नाही तुम्ही मला जाऊ दे, बाजूला वा। तुम्ही डोकं थोडं मिस्टर सुधाकर देसाई, तुम्ही माझा मार्ग रोखण्याचा कितीही प्रयत्न केलात तरी या गावामध्ये माझी फॅक्टरी होणारच। And that's my challenge. तात्या, अहो पोरी लय समजूतदार झाल्यात। मागच्या वर्षी हॉस्टेलला जाताना आमच्या तनूला तर नुसतं रडायलाच येत होते। सारखा नुसता गावचाच विषय काढत होती बघा। तात्या, कधी कधी वाटतंय आपल्यापेक्षा ह्या पिढीला समज जास्त आहे, फक्त त्यांना योग्य दिशा द्यायला पाहिजे। पोरींच्या प्रगतीने खुश झाले दिसतंय तुम्ही। आता आपल्या वैशालीताईंचं स्वप्न काय माहितीये का? मॅनेजमेंट शिकून शेती व्यवस्थापनाचा विशेष अभ्यास करायचा। अहो आजच्या शेतकऱ्याला मार्केट मॅनेजमेंट करता येत नाही म्हणून त्याची परिस्थिती बदलत नाही। तू वाक्य कुणाच्या तोंडचं माहितीये का? वैशालीताईंच्या। नाही सरपंच, आपण आता निर्धास्त व्हायला हरकत नाही। मुलं नीट कामाला लागली, मुलींची स्वप्न देखील वास्तव आहेत। पण मुलांच्या हातात गाव देताना आपल्यालाही थोडी काळजी घ्यायला हवी। आपल्या पूर्वजांनी जसा गाव आपल्या हातात दिला तसा तो आपल्याला त्यांना देता यायला हवा। तुमची काळजी योग्यच आहे, पण मला वाटतं हे वातावरण कलुषित आहे ना, हे तात्पुरतं आहे बघा। साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये विश्वासरावानं घेतलेली उडी परिसराच्या नाशाला कारणीभूत ठरते की काय? त्यामुळे गावातलं वातावरण तर कलुषित होणार नाही ना। तुमची भीती खरी आहे। माझी गाडी जाण्यामागे एकाच व्यक्तीचा हात आहे आणि ती व्यक्ती म्हणजे सुधाकर देसाई। यस, कोल्हेवाडीचे सुधाकर देसाई। मला कोल्हेवाडी फॅक्टरी उभारायची, आणखीन सुधाकर देसाईंचा त्याला विरोध आहे। कारण फॅक्टरीला जमीन देण्याच्या बदल्यात त्यांना माझ्याकडून लाच हवी आहे, पैसे हवे आहेत, जे द्यायला मी ठाम नकार दिला। फक्त आपल्याला एक महत्वाचं काम करावं लागणार, संजय सारखे उपराळे तोडावे लागणार। त्या विश्वासरावाला राजकारणाची चटक लागली, तो काही असं स्वस्त बसणार। त्या संजयला साखर कारखान्याचा चेअरमन करण्याचं आम्ही दाखवलं होतं, आम्ही त्याला पाडला। आता त्याला सांगितलं असेल तुला सरपंच करतो, आणखीन कोणाला काही असं। पण आपण दिलेली मात महत्वाची होती बरं का। मला वाटतं ह्या पराभवानंतर तो डोकं वर काढणार नाही बघा। मला वाटतं या पराभवामुळेच तो डोकं वर काढणार। तो ठेचला गेलेला आहे, त्यामुळे तो स्वस्त बसणार नाही। त्याचा स्वभाव खुंची आहे। त्यांनी गावकऱ्यांना माझ्या विरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न केला, पण तोही यशस्वी झाला नाही आणि त्यामुळेच त्यांनी माझ्यावरती हल्ला केला। नशिबानेच मी वाचलो। पण तरी देखील आत्ता एक सांगतो की मी कोल्हेवाडीत फॅक्टरी उभारणारच, त्याकरता काही करावं लागेल तरी चालेल। कोल्हेवाडीतल्या लोकांना रोजगार मिळवून देणार, त्यांचं जीवनमान सुधारणार, त्यांच्या हिताकरता माझा प्राण मला गमवायला लागला तरी बेहत्तर आहे, तरी चालेल।
माझी गाडी जाण्यामागे एकाच व्यक्तीचा हात आहे आणि ती व्यक्ती म्हणजे सुधाकर देसाई. तुम्ही म्हणत असाल तसं जर असेल तर आपल्याला फारच सावध राहावं लागणार बघा. सावध तर राहावंच लागेल सरपंच. शिवाय नवनवीन उपक्रम राबवून गाव जागतं ठेवावं लागेल. नुसत्या राजकीय विरोधाने विश्वासराव नामोहरम होणार नाही. पण त्यांना कुठं सत्ता मिळणार नाही याची सतत दक्षता घ्यावी लागेल. बरोबर. ते प्रसादनं जो सेंद्रिय खताचा मुद्दा मांडलाय ना तोही पुढे आणावा लागेल. मला त्यात भवितव्य दिसतंय. कदाचित जिल्ह्यात आपलं नाव होईल त्यामुळे. त्यांना प्रोजेक्ट लवकरात लवकर करायला सांगा. कुठल्या सरकारी योजनेचा लाभ मिळतोय का ते मी बघतो. आजच कामाला लावतो त्याला. बर येतो मी. बरं काय घाई? अहो पाटाच्या पाण्याचं रोटेशन आहे. या महिन्यात पाटस्थळवाल्यांची मीटिंग घेतली. ठीक. जाऊ द्या संजयराव, फार मनाला लावून घेऊ नका. अहो बोलणं सोपं असतं. ज्याचं जळतं त्यालाच कळतं. विश्वासरावांनी पाण्यासारखा पैसा होतला या निवडणुकीत माझ्यासाठी. पण तरी मी हारलोच. आपल्या लोकांनीच दगाबाजी केली. संजयराव कुदवलं पाहिजे एकेकांना. हो अण्णांच्या वेळी काय थाट होता गावात. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत मी राजकारणात प्रवेश केला. तेव्हा अण्णांना मंत्री बनण्याची संधी होती. ते जर मंत्री झाले असते तर मी आमदार खासदार काहीतरी झालोच असतो. पण ह्या देसायानं सगळी बाजी पलटवली. संजयराव अण्णांचा गोट्यात खरंच सहभाग होता का? अहो असल नसल या देसायाच्या बापाचं काय जात होतं. त्याने ते प्रकरण उकरून काढलं आणि अण्णांना राजकारणातून निवृत्त व्हावं लागलं. त्याच्याबरोबर मी लटकलोय ते अजून लटकतोयच. हे दिवस जातील. आम्ही आहोत तुमच्या पाठीशी. आमचं तर सोडा, विश्वासरावांसारखे आहेत तुमच्या पाठीशी. कशाला काळजी करता तुम्ही? अहो काळजी वाटणारच. त्यांची विश्वासरावांवर हल्ला करण्यापर्यंत मजल गेली. त्यांना जशाच तसं उत्तर द्यायलाच पाहिजे. तो इंटरव्यू में काय चाललंय बाबा? असं काय त्या कोलेवाडीच्या जमिनीत? कशाला हवी तुम्हाला ती? आणि त्या जमिनीसाठी तुम्ही स्वतःचा जीव का धोक्यात घालताय? खरंच मलाही हा प्रश्न पडलाय. तुम्ही काय इतकी रिस्क घेताय? जर त्या जमिनीमुळे आपला जीव धोक्यात येणार असेल तर तुम्ही त्या जमिनीचा नाद सोडून का देत नाही? मी तर म्हणते. मी तुला सल्ला विचारलाय? ती जमीन जवळजवळ मला मिळायचं आहे, तेव्हा यापुढे हा विषय नको. मी काय म्हणत होतो की अपर्णाला बघायला पाहुणे येणार होते, त्यांचं काय झालं? ते कधीही यायला तयार आहेत. मध्ये दोनदा त्यांचा फोनही आला होता, पण तुम्हालाच वेळ नव्हता. या आठवड्यात तरी मला वेळ होईल असं वाटत नाही. आणि माझ्यासाठी थांबायची गरज नाही. तू एक काम कर, तू आणि ताई त्यांना भेटून या आणि जो काय असेल तो निर्णय घ्या. बरं
हॅलो. हा साहेब, मी काळे गुरुजी बोलतोय कोलेवाडीवरून. हा गुरुजी बोला. अचानक फोन केलात का विशेष? हो म्हणजे हा बोला बोला. साहेब तुम्ही दादासाहेबांवर आरोप केले. हा गुरुजी मला नाही वाटत मी काही चुकीचं बोललो. अहो गावातले लोक खूप संतापले तुमच्यावर. तुम्हालाही चांगलं माहित आहे गावातल्या लोकांची दादासाहेबांवर किती श्रद्धा आहे ते. गुरुजी मला लोकांचं काही सांगू नका. एखाद्या क्षणी एखाद्याला देव म्हणून डोक्यावर घेतील आणि दुसऱ्या क्षणी त्याला पायदळी तोडवतील. साहेब तुम्ही हे सगळं असं थट्टेवारी घेऊ नका. तुम्ही माझा ऐका. तुम्ही कोलेवाडीत येण्याचं काही दिवस टाळा. अहो दादासाहेब शांत आहेत हो, पण त्यांचा तो भाऊ अनंत फार गरम डोक्याचा आहे. अहो जोवर शांत आहे तोवर ठीक आहे, एकदा जर भडकला तर काय करेल याचा नेम नाही. माझे वडील सोडले तर मी या जगामध्ये कधीही कुणालाही घाबरलेलो नाही. गुरुजी मी कोल्हेवाडीत येणार, माझी फॅक्टरी सुरू करणार. बघूया तुमचे दादासाहेब किंवा अनंत देसाई काय करतात ते. साहेब माझा ऐका, विषयाची परीक्षा घेऊ नका, त्यात धोका आहे. हा गुरुजी एक लक्षात घ्या, मी बिझनेसमॅन आहे. पावलोपावली मला धोक्याला सामोरं जावं लागतं. माझ्या निर्णयात बदल व्हायचा नाही. एनिवे थँक्यू व्हेरी मच. मी तुमचा आभारी आहे. तुम्ही कळकळीनं आणि मनापासून फोन केलात त्याबद्दल. काय रे, तुला काय वाटतं ही विश्वासरावांची गाडी जाळण्यामागे कुणाचा हात असेल? दादासाहेबांचं नक्कीच नाही साहेब. अहो दादासाहेब असलं वंगाळ काम कधीच करू शकत नाही. नाही, मला पण असंच वाटतं. दादासाहेब म्हणजे देव माणूस. तुला एक सांगू का, या सगळ्या मागे विश्वासरावांचा हात आहे. इथे फॅक्टरी उभा करण्यासाठी दादासाहेबांचा विरोध आहे आणि म्हणून त्यांच्या विरोधात चाललेलं हे सगळं कटकार असणार असं आहे. आता कसं बोलला साहेब. अरे अनंतराव या 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 चहा घेणार? नाही नको. तुम्ही ते विश्वासरावांविषयी कंप्लेंट द्यायला आलात ना, तुम्ही करा. त्यांच्या विरोधात कंप्लेंट कराच. अहो त्यांनी दादासाहेबांच्या विरोधात असले घाणेरडे आरोप केले, तुम्ही कंप्लेंट करा. मी आहे ती कंप्लेंट मागे घ्यायला आलोय. समीरने विश्वासरावांविरुद्ध कंप्लेंट दाखल केली ना? होय. ती आम्हाला मागे घ्यायची. अहो पण का? कारण आम्हाला भांडण नको आहे. अहो पण अनंतराव, आमचा निर्णय झालेला आहे. चला. आई, मला माझ्या मनाजोगा जोडीदार मिळालाय. मी लग्न करतेय. तुला धक्का बसेल कदाचित, पण माझ्या जबाबदारीच्या ओझ्यातून तू मुक्त व्हावस अशी माझी इच्छा आहे. कारण तू मोकळं व्हावस अशी माझी इच्छा आहे. तुला दुःख व्हावं असं मला मुळीच वाटत नाही ग. मला माफ कर आई. आई मी आता नव्यानं माझं आयुष्य सुरू करतेय. मला आशीर्वाद दे. मी सुखात राहीन. तुम्हीही सुखात राहा. योग्य वेळी मी कुठे आहे हे नक्कीच कळवेन. आणि बाबांना म्हणावं, तुम्ही अजिबात दुःखी होऊ नका. तुझी अपर्णा. हे गढूळ वातावरण लवकरच निवळेल. आपल्या गावात नेहमीच शांतता नांदत आली,
वेगवेगळ्या समाजाची माणसं गावात नांदत असली तरी गाव मात्र एक संघ आहे. पण मग आता ही परिस्थिती का निर्माण झाली? इलेक्शनमुळेच गावाची घडी विस्कटली. यापूर्वी गावात कधीही असे 2 तट निर्माण झाले नाही. खरं आहे तुझं. पूर्वी इलेक्शन नंतर काही काळ कटुता निर्माण व्हायची, पण नंतर सारे काही सुरळीत व्हायचं. पण आता मात्र निवडणुकामधल्या विरोधाचं रूपांतर वैरामध्ये झाले. मला वाटतं विश्वासरावांच्या येण्याने गावाला असं वळण लागलं असावं. मला खूपदा वाटतं की जाणीवपूर्वक हा माणूस लोकांना चिथावणी देत असेल. गौरी, असं बोलू नये. अगं, त्यांच्यावरही हल्ला झालाच होता. हं? कुणाचं डोकं कधी फिरेल हे काही सांगता येत नाही. पण हे जर थांबलं नाही तर सगळ्यांचंच नुकसान होईल. म्हणूनच माझा प्रयत्न चालू असतो आणि मी दोघांच्या संपर्कात असतो. अगं, दोघांची दिलजमाई झाली तर गावाचं भलंच होईल. पण विश्वासरावांच्या कारखान्यामुळे गावाचं खूप नुकसान होईल असं म्हणतायत. हे बघ, त्यात फारसं तथ्य नाहीये. हा, अगं, या गोष्टीकडे रोजगाराची मोठी संधी म्हणून गावानं बघितलं पाहिजे. हा, मात्र कारखान्यामुळं पर्यावरणाचा ऱ्हास होत नाही ना, ही गोष्ट तपासून बघायला. तुम्ही म्हणताय ते खरं असेल की यावर चर्चा व्हायला हवी. प्रसाद म्हणतो तेही खरंय. जमिनीचा पोत बिघडलाय. जमीन जर वाचवायची असेल तर रासायनिक खतांचा वापर टाळावा लागेल. सगळ्या गावाने मनावर घेतलं तर जमिनी वाचवता येतील. अगं, तेच म्हणतोय मी. अगं, दोघांनाही गावाबद्दल असताय. हा, म्हणून दोघांनाही एकत्र आणण्याचा माझा प्रयत्न आहे. तू ही आहे समर्थ माझ्यासारखी, पण आणखी शोधून कुठलाही निर्णय एकत्र घेतल्याचा आठवतच नाही कधी. मुळात कधी तशी परवानगीच दिली नाही ना. तरी बरं, तुमच्याच बहिणीची मुलगी आहे. अहो, किती स्वार्थी असावं माणसाने. हो, आहे मी स्वार्थी. आहे मी स्वार्थी. स्वतःच्या घरात बहिणीला थारा दिला हा माझा स्वार्थ. तिला मोलकरणीसारखं राबवून नाही घेतलं हा माझा स्वार्थ. तिच्या मुलीचं आपणाचं शिक्षण पूर्ण केलं हा माझा स्वार्थ. भाऊजी अपंग झाले, त्यांच्या उपचाराकरता लाखो रुपये खर्च केले हा माझा स्वार्थ. आपणाचं चांगल्या घरात लग्न व्हावं म्हणून स्वप्न बघतो हाही माझा स्वार्थ. आहे मी स्वार्थी, असंच म्हणायचं ना. हो, असं कुठे म्हटलं मी. हो, आहे मी स्वार्थी. मी स्वार्थी आहे म्हणून तर एवढं मोठं साम्राज्य उभं करू शकलो. नाहीतर कुठतरी 10 ते 5 नोकरी करत बसलो असतो. समजलीस? आपला भाऊ, आपला मामा आपल्याकरता किती कष्ट उपसतोय. अर्धी लाकडं स्मशानात गेलेल्या भाऊजींना जगवण्याचा प्रयत्न करतोय. याचं ऋण फेडायचं राहिलं बाजूला, पण किमान माणुसकीने वागली ही माणसं माझ्याशी. आणि वर तू मला स्वार्थी म्हणतेस. जाऊ देवा आता. हे बघा, आपली अपर्णा चुकली. पण मला खरं सांगा, तुम्हाला खरंच असं नाही का वाटत की आपण तिला शोधून आणावं? मला नाही वाटत. एवढं 3 शब्दांचं उत्तर आहे माझ्याकडे. ज्या मुलीला आपल्या आईवडिलांची, घराची, आपल्या मामाची काळजी नाही, आपण तरी तिची पर्वा का करायची? अनिता आली, नाही तर जस्ट टेल हर गो टू हेल. पण आता जर कोणी धमकी दिली ना, सरळ कपाळावर गण लावीन त्याच्या. हे बघा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. गैरसमज? तुला चांगली समज देतो मी.